ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवाला अनेक सिने कलाकारांची हजेरी पाहायला मिळत असते। त्याबरोबर सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गरबा रसिक हे संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवात तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे। तर येथील काही गरबा रसिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवामध्ये दररोज तरुण मंडळी जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून येत असतात, परंतु यंदाची वेशभूषा नव्हे तर अगदी जिवंत देखावा जो आहे तो या ठिकाणी साकारलेला आहे। या तरुण मंडळींनी आपण पाहिलं तर आई भवानींनी जी छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार दिली होती तो संपूर्ण एकंदरीत देखावा जो आहे तो या ठिकाणी या सर्व तरुण मंडळींनी या ठिकाणी साकारलेला आहे। कशा प्रकारे हा देखावा साकारलेला आहे, काय नेमका उद्देश आहे, आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही पेहराव केलेला आहे, हातात तलवार असेल, डोक्यावर झिरडोप असेल, काय सांगाल एकंदरीत याविषयी? नमस्कार, माझ्या ग्रुपचं नाव आहे अष्टभुजा ग्रुप, माझं नाव आहे पूनम चव्हाण। आम्ही आज जो हा पेहराव केलेला आहे तर याचं कारण असं आहे की या नवरात्रीत जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला यावा म्हणून मागणं मागितलं होतं आणि तसंच झालं। त्यानंतर आई भवानीने त्यांना तलवार दिली स्वतंत्र स्वराज्य निर्माण करावं म्हणून। तर आता जे आपल्या याच्यामध्ये घडतंय ते प्रत्येक आईने जिजाऊंसारखे संस्कार द्यावे प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीच्या हातात त्यांना शस्त्र शिकवावे, हीच आमची विनंती। धन्यवाद। ताई, छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा तुम्ही साकारलेली आहे, खरं तर महाराष्ट्रामध्ये खूप प्रतिष्ठेचा हे एक पेहराव समजला जातो। काय सांगाल, कसं वाटतं तुम्हाला हा पेहराव करून? खरं तर मी पहिले हा पेहराव केला त्याला मला भरून आलं होतं खूप की खरंच महाराज असते तर आज हे सगळं घडलं नसतं। माझं नाव मंगला गायकवाड, इथे मी महाराष्ट्र भवानी आई झाली आहे। इथे आम्ही साक्षात शिवरायांची आठवण म्हणून हे कायम राहावं म्हणून आम्ही हा लुक केला आहे। निश्चित आपण पाहिलं तर अगदी हुबेहूब देखावा जो त्या ठिकाणी ह्या सर्वांनी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। तब्बल 9 दिवस जे आहे ते संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवामध्ये अशा प्रकारचे अनेक वेशभूषा ज्याची साकारले जातात, परंतु ही वेशभूषा जी आहे ती अतिशय वेगळी आहे। एक जिवंत देखावा जो आहे त्या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवामध्ये या सर्वांनी जो आहे तो साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।